वेलकम टू संजूस किचन फ्रेंड्स। आज आपण ॲनिव्हर्सरी स्पेशल रेड वेल्वेट मिरर ग्लेज केक बघणार आहोत। हा केक टेस्टला खूप सुंदर लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे। चला तर मग ॲनिव्हर्सरी स्पेशल केक बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे। आता यामध्ये आपण रेड वेल्वेट प्रीमिक्स घेणार आहोत 1.5 कप। त्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेते आणि 1 कप पाणी मिक्स करून याचा आपण आता मिश्रण तयार करून घेऊया। अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेला आहे। आता हे आपण हार्ट शेपच्या केक टिन मध्ये ओतून घेऊया। केक टिनला मी ऑलरेडी बटर पेपर लावलेला आहे आणि ऑइलनी ग्रीस करून घेतलेला आहे। आता हा केक टिन आपल्याला थोडासा टॅप करून घ्यायचा आहे। मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। आणि आता हे आपण प्रीहीट झालेल्या कुकर मध्ये बेक करायला ठेवूया। मी कुकर ऑलरेडी 10 मिनिट प्रीहीट करून घेतलेला आहे। त्यावरती मी स्टँड ठेवते आणि केक टिन ठेवते। आता हा केक आपल्याला 35 मिनिटांसाठी बेक करायचा आहे मीडियम गॅसवर। 35 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता केक व्यवस्थित बेक झालेला आहे। तरीही आपण टूथपिकनी चेक करूया। टूथपिक व्यवस्थित क्लीन आलेली आहे। आपला केक छान असा बेक झालेला आहे। आता हा केक आपण थंड करून घेऊया। केक पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हा केक टिन मधून काढून घेऊया। त्यासाठी आपण सगळ्यात आधी केकच्या कडा आहेत त्या आपण मोकळ्या करून घेणार आहोत, म्हणजे केक व्यवस्थित केक टिन मधून बाहेर येतो। अशा पद्धतीने मी काढलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा केक आपला झालेला आहे। आता मी याचा बटर पेपर काढून घेते आणि ह्या केकचे आता मी 2 लेयर करून घेते। चाकूच्या मदतीने मी ह्याचे 2 भाग करून घेते। ते मी बेस पॅड घेतलेला आहे, त्याच्यावरती मी थोडीशी व्हिप क्रीम लावते आणि आपल्या केकची जी टॉपची लेयर होती ती अशा पद्धतीने मी ठेवते। थोडीशी आपण हलक्या हाताने प्रेस करून घेऊया आणि याच्यावरती आपण आता शुगर सिरप लावून घेऊया। कडांना व्यवस्थित शुगर सिरप लावून घ्यायची आणि आता याच्यावरती आपण व्हिप क्रीम लावून घेऊया। मी व्हिप क्रीमचा थोडा कमी वापर करते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हिप क्रीम लावू शकता। आता याच्यामध्ये मी गुलकंद आणि रोज सिरप लावते। हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि टेस्टलाही खूप मस्त लागतो हा केक। तुम्ही नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने मी गुलकंद आणि रोज सिरप लावून घेतलेला आहे। आता याच्यावरती मी आपल्या केकची दुसरी लेयर ठेवून देते। थोडीशी हलक्या हाताने प्रेस करून ॲडजस्ट करून घ्यायचं आणि ह्यालाही मी आता शुगर सिरप लावून घेते। आता ह्या केकला आपण व्हिप क्रीमनी कव्हर करून घेऊया। मी आधी साइडून सगळीकडे व्हिप क्रीम लावून घेते। जर तुम्ही पहिल्यांदाच केक बनवणार असाल तर पाइपिंग बॅगच्या मदतीनेही व्हिप क्रीम लावू शकता, म्हणजे व्यवस्थित अशी सगळीकडे लागते आणि कुठे कमी जास्तही होत नाही। अशा पद्धतीने मी आधी साइडला सगळीकडे व्हिप क्रीम लावून घेते आणि आपल्या केकच्या टॉपला पण मी व्हिप क्रीम लावते। केकला आपण व्यवस्थित असं आयसिंग करून घेऊया। मी आता केकला फिनिशिंग करत आहे। अशा पद्धतीने आपण
जी केकला एक्स्ट्रा लागलेली क्रीम आहे ती काढून घेऊया। केक मी व्यवस्थित असा फिनिशिंग केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हा केक आपल्याला 1 तासासाठी फ्रीज मध्ये सेट करायला ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण गनाश करून घेऊया। त्यासाठी मी व्हाईट चॉकलेट घेतलेला आहे 1 कप, त्यामध्ये मी 1 चमचा बटर घेते आणि अर्धा कप व्हिप क्रीम घेते। आता हे मी 30 सेकंदासाठी मायक्रोवेव्हला लावून घेते आणि मिक्स करून घेऊया। चॉकलेट मेल्ट झालेला आहे। हे तुम्ही गॅसवरती डबल बॉइलिंग मेथडनी सुद्धा करू शकता। यामध्ये मी 1 चमचा न्यूट्रल जेल घेते, मिक्स करून घेऊया। नंतर त्यामध्ये मी रेड कलर घालते। हा रेड कलर जेल कलर आहे, आपल्याला जेल कलरच यूज करायचा आहे। मिक्स करून घेऊया। छान असे मिक्स करायला पाहिजे, केकला शाईन खूप सुंदर येते। आता मी हे गनाश आहे ते गाळणीने गाळून घेते। अशा पद्धतीने हे गाळून घ्यायचं। गाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपल्या केकला खूप छान अशी शाईन येते। आणि जर गुठळ्या असतील, चॉकलेट विरघळलं नसेल, तेही व्यवस्थित असं वेगळं होतं। तुम्ही बघू शकता मस्त असं गनाश झालेलं आहे आपलं, खूप शायनी दिसत आहे। आता हे आपण फ्रीज मधून काढून घेतलेल्या केक वरती पसरवून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही पसरवून घेऊ शकता। यामध्ये आपल्याला पॅलेट नाईफचा वापर करायचा नाहीये, आपल्याला असंच सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। मी अशा पद्धतीने सगळ्या केकला कव्हर करून घेते आपलं गनाश। यासाठी आपला केक फ्रीज मध्ये एक तास सेट होणं महत्त्वाचं आहे, नाहीतर असे जर आपण केक फिरवला तर त्याच्या लेयर सरकू शकतात। अशा पद्धतीने मी सगळीकडे कव्हर करून घेतलेला आहे आणि जे एक्स्ट्रा चॉकलेट आहे मी चमच्यानेच ते काढून घेतलेलं आहे आणि केक व्यवस्थित असा कव्हर करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आपला रेड वेल्वेट मिरर ग्लेज केक। मस्त अशी शायनी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। परफेक्ट असा आपला मिरर ग्लेज केक तयार आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता या केकला आपण डेकोरेट करून घेऊया। मी सिंपल डेकोरेशन करते, फक्त मी याला बॉर्डर काढून घेते। तुम्ही याच्या पेक्षाही सुंदर डेकोरेट करू शकता। तर आपला रेड वेल्वेट मिरर ग्लेज केक तयार आहे। कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।